श्रेय लाटण्याच्या दृष्टीने मंगेश चव्हाण यांची स्टंटबाजी। अगोदर आपल्या पक्षातील गटबाजी मिटवा, अतुल मानेंचा मंगेश चव्हाणवर घणाघाती आरोप। सांगली महापौरांवर टीका होता स्थायी समिती सभापती विरोधी पक्षावर भडकले। महापौरांच्या बजेटचे समर्थन करत विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्यावर केली टीका। महापौरांच्या बजेटवरून विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्याकडून होणाऱ्या टीकेला स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। महापौर सोमवारी बजेट सादर करणार हे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांना माहीत होतं, त्यामुळे त्यांनी अगोदरच याचं श्रेय लाटण्याच्या दृष्टीने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची भूमिका घेतली। बजेट सादर होणार आहे हे माहीत असून सुद्धा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी स्टंटबाजी केल्याचा आरोप अतुल माने यांनी केला आहे। आमच्यातील गटबाजीवर त्यांनी बोलल्यापेक्षा आपल्या पक्षातील गटबाजी मिटवा असा टोला अतुल माने यांनी लगावत महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याबाबत मंगेश चव्हाण यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे। मुळात विरोधी पक्ष नेत्यांना माहिती होते की सोमवारी बजेट सादर होणार आहे, त्यामुळे जे काय झालं ते माझ्यामुळे झालं हे दाखवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली। जर त्यांना विरोध करायचा होता तर एक महिना ते का थांबले होते याचा त्यांनी पहिला उत्तर द्यावं। महापौर साहेबांनी अभ्यासपूर्ण बजेट सादर केले। भारतीय जनता पार्टीमधील वादविवाद काय ते आमच्या घरातलं भांडण आमचं आम्ही बघून घेऊ, त्यामध्ये शेजाऱ्याने काही लक्ष घालण्याची गरज नाही आहे। त्यांनी त्यांच्या ह्याच्यातले पहिले गट तट त्यांच्यातली पहिला भांडणं मिटवावीत आणि मग आमच्या ह्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालावं। जाणीवपूर्वक स्टंटच केला असं हो, जाणीवपूर्वक स्टंट केलेला आहे त्यांनी। त्यांना माहिती होतं, त्यांना कल्पना आलेली होती की महापौर साहेब सोमवारी बजेट सादर करणार आहेत, म्हणून ते जाणीवपूर्वक त्यांनी स्टंट केला होता। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।